आणि हे 9वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन न अडखळता अविरतपणे हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेणं सरांचं सुरूच आहे. सरांनी सांगितलेला प्रवास हा आपण ऐकलेलाच आहे. आणि हे साहित्य संमेलन या महाविद्यालयामध्ये श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेलं आहे. श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय हे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं अतिशय समृद्ध असं महाविद्यालय आहे. आणि इथे घडणारे जे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा या साहित्याचा वसा वारसा पुढे न्यायचा आहे. आणि साहित्यिक म्हणून कसं असावं त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रेरणादायी आहे. सरांना मी या ठिकाणी धन्यवाद देते. आणि यानंतर काही ग्रंथांचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. सर्वप्रथम शिक्षक मत विशेषांक प्रकाशन अध्यक्ष सन्माननीय उद्घाटक आणि सर्व मान्यवर यांना विनंती करते की त्यांनी तर शिक्षकांच्या अनुभवांची वही, विचारांची शाळा आणि समाजमनाशी चाललेला हा संवाद आहे. शिक्षक दिवसभर विद्यार्थ्यांसाठी बोलतो, समाजासाठी झटतो, पण जेव्हा तो लिहितो ना तेव्हा स्वतःशी तो प्रामाणिक असतो. आज प्रकाशित होणारा शिक्षक अशीच एक प्रामाणिक शब्द यात्रा. शिक्षण, साहित्य, समाज आणि संवेदना एकत्र चालत राहणे यांचा भोपळ्यातील हिरा या कादंबरीचं प्रकाशन आहे. भोपळ्यातील हिरा हे भोपळ्यातील हिरा हे शीर्षकच आपल्याला सांगून जातं की नेहमीच झगमगणाऱ्या शोकेस मध्ये हिरा हा सापडत नाही, तर गरिबीच्या संघर्षाच्या खास पडद्यात आणि मुक्त कष्टाच्या घामात हा हिरा लपलेला असतो. ही कादंबरी तंत्रज्ञान या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. करावं. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. खरं म्हणजे आजचं हे युग तंत्रज्ञानाचं, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या पुस्तकाचं या ठिकाणी आढळ आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे पुस्तक केवळ तंत्रज्ञान शिकवत नाही, तर तंत्रज्ञान माणसाळ्याला शिकवतं. तंत्रज्ञान जितकं वेगवान तितकी संवेदनशीलता जपणं ही आपली जबाबदारी असते. मान्यवरांच्या हस्ते माहिती संप्रेषण प्रकाशन या ठिकाणी तिची मुलाकडे झेपावलेल्या आणि असंख्यांना सावली देणार नाही, तर पिढ्या पिढ्या स्तंभ श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या हस्ते आणि उपस्थित या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होते आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख काव्यस्पंदने या काव्यस्पंदनामध्ये महाराष्ट्रातील जे कवी कवयित्री आहेत त्यांनी डॉक्टर पंजाबरावांवर कविता लिहिलेली आहे. आणि ते अतिशय सुंदर असं कार्य सुशीला मळसने मॅडमने केलेलं आहे. प्राध्यापक सुशीला मळसने मॅडम या अकोला येथील शिवाजी महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या त्या पर्यवेक्षक आहेत. हे नाव फक्त इतिहासात कोरलेलं नाही, तर विदर्भाच्या मातीमध्ये, शेतकऱ्यांच्या घामामध्ये आणि शिक्षणाच्या उदयात आजही ते जिवंत आहे शब्दांमध्ये. काव्यस्पंदने कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. प्रदर्शनी ती सुद्धा वरच्या मजल्यावर त्याचं म्हणजे नियोजन केलेलं आहे. परंतु ह्या उद्घाटन सोहळा संपल्यानंतर त्या पोस्टर प्रदर्शनीचं सुद्धा त्यांनी स्वागताचे आपले विचार या ठिकाणी आराध्य दैवत राजेशिव छत्रपती डॉक्टर पंजाबराव उपके भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. शाहू फुले आंबेडकर यांना नमन करतो. आजच्या या 9व्या राज्यस्तरीय शिक्षण साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आमच्या देशमुख डॉक्टर गणेशजी चव्हाण, आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष गजाननरावजी पुणकर, वसंतरावजी पुलके, प्राचार्य डॉक्टर राऊत, बंधू आणि भगिनी, शिक्षक हा या
शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. शिक्षकाच्या माध्यमातूनच नवीन पिढी ही घडत असते. नवीन पिढीवर संस्कार करण्याचे खूप महत्वाचे कार्य शिक्षकाच्या माध्यमातूनच होत असते. शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे. मनुष्य आयुष्यभर एक विद्यार्थी असतो आणि निसर्ग परिस्थिती त्याला शिकवत असते. म्हणजे शिक्षकाची भूमिका ही विविधांगी स्वरूपाची असते. तो सल्लागार असतो, तो मार्गदर्शक असतो आणि तो एक सर्जनशील व्यक्ती सुद्धा असतो. शिक्षकाच्या सर्जनशील इथून जसे उत्तम विद्यार्थी घडू शकतात किंवा घडतात, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या सर्जनशीलतेतून उत्तम साहित्याची निर्मिती होते. आपल्या प्रतिभेतून ज्या शिक्षकांनी साहित्य निर्मिती केली त्या शिक्षक साहित्याचे हे संमेलन आहे आणि म्हणूनच त्याला शिक्षक साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले आहे. साहित्य ही एक फार मोठी शक्ती आहे. साहित्यातून माणूस आणि समाज घडत असतो. साहित्य माणसाच्या जाणीव विकसित करते. माणसाला त्याचा हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देते. सभोवतालचा निसर्ग, पर्यावरण, लोकजीवन याचे उत्तम चित्रण साहित्यातून होते. त्यामुळे साहित्य हे बहुमुखी स्वरूपाचे असल्याने त्यातून बहुगुणी समाज निर्माण होत असतो. शिक्षकांनी आपले अध्यापन कार्य करताना जे लेखन केले त्या लेखनाची अभिव्यक्ती करण्याकरिता साहित्य संमेलनाची आवश्यकता असते. हे एक फार समृद्ध आहे. मराठी साहित्याला अनेक महान साहित्यिकांची आणि महान संतांची परंपरा लाभलेली आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ साहित्यिकांचे साहित्य आजही अजरामर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य तर तरुणांना प्रेरणा देणारे आहे. या संतांनी साहित्य निर्माण करून ठेवले ते साहित्य आजही समाजाला महत्वाचे वाटते. आपलं आयुष्यात साहित्यातून आपल्याला समाज कळतो. चरित्र लेखन, वैचारिक लेखन यात आपले योगदान दिले आहे. या शिक्षक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांची माहिती साहित्यिकांची अशीच उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून समाजाला मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो. मला आपण इथे आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था यांना बोलावण्याआधी मी शिक्षक तो याचे उपस्थित सगळे पाहुणे आणि आम्ही सगळे शिक्षक आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वादित करावं, जेणेकरून एक चांगला शिक्षक सांगू इच्छितो की खडूने विकास ही पंजाबराव देशमुखांची इच्छा, खडूने विकास ही पंजाबराव देशमुखांची इच्छा, खंजरीने विकास ही तुकडोजी महाराजांची इच्छा, झाडूने विकास ही गाडगे महाराजांची इच्छा. तुमचा आशीर्वाद असू द्यावा ही आमची इच्छा. तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळावं, समाधानी जीवन आपणास लाभावं, तुमची व्हावी पूर्ण प्रत्येक इच्छा. ह्याच तुम्हाला आजच्या दिवशी मनापासून शुभेच्छा. यानंतर आदरणीय उद्घाटक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना सर्वप्रथम त्या त्रिमूर्तींना मी अभिवादन करतो. राष्ट्रीय शिक्षक साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेले संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गणेश चव्हाणजी, या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे दोन्ही उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननरावजी कुंडकर, त्याचसोबत उपाध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जी पाटील तुलदेकरजी, या साहित्य ज्यांचा विषय आहे आणि सातत्यानं ज्यांना ऐकण्याची संधी आपल्या सर्वांना मिळते ते आमचे सहकारी प्राध्यापक वसंतराव कुर्टे साहेब, माननीय श्री हेमंत डोणगावकरजी, डॉक्टर
व त्यांचे सर्व सहकारी, अनेक साहित्यिक इथं आहेत आणि साहित्यिकांना ऐकण्याची आपल्या सर्व इच्छा आहे. मला इथून पळण्याची फार तीव्र इच्छा आहे. त्यामुळे मी मोर्चे साहेबांच्या आग्रहास्तव आतापर्यंत थांबतो. कमीत कमी उद्घाटन करून जावा, त्यालाही बराच असताना संमेलनाचा उद्घाटक म्हणून औपचारिकरित्या संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आपली रजा घेतो. नमस्कार.